वाटतच आहे, पण कधी कधी असं वाटतं की आपण एखाद्या पेट्रोलच्या टँकरवर बसलेलो आहे असं पण वाटतं काही टाइम. कधी त्याचा पटकन स्फोट होईल भरोसा होतोच कधी कधी. नमस्कार प्रेक्षको, या सौ शीला मधुकर गीते, राहणार मेंढी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, यांनी आपल्या पतीच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये फार मोठा सहभाग नोंदवला आहे. आणि म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागं एका यशस्वी महिलेचा हातभार नक्कीच असतो. तर त्या सौ शीलाताई यांच्याशी आपण केलेली बातचीत आता तुमच्या समोर घेऊन येत आहे. त्यांची इच्छा होती गावाला जाऊन काहीतरी करायचं, आणि खरं तर कंटाळा तिथे पण आलेलाच होता. नोकरी करणं गरजेचं होतं तोपर्यंत साहजिक होतं, पण नंतर असं वाटलं का आता एकच माणसाच्या नोकरीवर किती दिवस चालायचं, घरी गेलं तर आपण पण काही थोडाफार हातभार लावू शकू. आणि मुलंही तेव्हा शिकतच होते, पण मग त्यांचा जो निर्णय आहे तो योग्य राहील असा एक विश्वास होता, आणि त्या विश्वासावर बाकी दुसरं काही इकडे तिकडे बघण्याची गरज नाही वाटली. मग त्यांनी व्यसनमुक्ती केंद्र काढायचं हे जगावेगळं काम आहे खरं तर, नाही का? मग ते तुम्ही त्याच्यात कसा सहयोग दिला? तसं जर म्हणलं तर सर्वात पहिलं आम्हाला दोघांनाही त्यातलं काही माहीत नव्हतं एवढं. केंद्र तर काढायचंय, तसे ते फिरत होते इकडे तिकडे, मला पण 1-2 ठिकाणी नेलं होतं बघायला. पण बघणं आणि करणं याच्यात खूप मोठा अंतर आहे. ते जेव्हा त्याच्यात घुसलो तेव्हाच कळालं ते. आणि करायचंय फक्त, कारण व्यसनाच्या जळा घरातच होत्या भरपूर, फार संसार तुटेपर्यंत असं चालू होतं. आणि मग त्याच्यामुळं करतात तर बरं आहे, कोणाचं तरी चांगलं होईल, आपलंही चांगलं झालं त्याच्यातून, आणि बाकीचे सुधारतील अशा हिशोबाने. जेव्हा केंद्र सुरू झालं त्यावेळेला आपल्याला काय काय काम करावं लागले? केंद्र सुरू झालं त्यावेळेला सगळंच काम करावं लागायचं. स्वयंपाक केला वर्षभर केंद्राचं सगळं, आणि बाकी भाजीपाला आणणं, सर्व नियोजन करणं, नाश्ता बनवणं, सगळंच करावं लागायचं. आपल्या समोर आता म्हणजे हा जो प्रवास आहे आता दिसतोय, आता आपले मुलं आणि सुनबाई हे सांभाळताय, तुम्हाला कसं वाटतंय? आता चांगलं वाटतं, जबाबदारी वाटून वाटून चालली. मुलगाही सांभाळतो, सुनबाई सांभाळते, मुलगी बघते, जावई पण सपोर्ट करतात खूप आणि मदत करतात खूप. आणि आता थोडेसे कामं वाटून जातात. स्टाफ आहे, स्टाफ पण करतो बरेचसे कामं. चांगलं वाटतं आता, म्हणजे छान वाटतं आता वाटून वाटून जबाबदाऱ्या आणि तुम्हाला सुखाचे क्षण आता पाहायला मिळत आहे, नाही का, सगळ्या बाजूने. तर आजची जी पिढी आहे त्यांना तुम्ही काय संदेश देशाल? जीवनामध्ये तुम्ही फार संघर्ष झेललाय, नाही का? तुम्ही आता सांगितलं की व्यसनामुळे तुमच्या जीवनात सुद्धा संघर्ष आले, खूप अशा कठीण अवस्था झाल्या. तर अशा कठीण काळात कसं सांभाळायचं स्वतःला, काय संदेश देशाल? आता मुलांना भरपूर असे सोर्सेस आले, तिकडे न जाता आपणच आपली काळजी घेतली पाहिजे, याच्यावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे. किंवा जे वेगळी जग दिसतं, बाटल्या दिसतात, हे दिसतं, किंवा गुटखे दिसतात, ॲड दिसतात, वरतोंड केलं की टाकायचं, असं न करता मुलांनी स्वतःच्याच मनाने किंवा आजूबाजूच्या समाजाने सुद्धा एक लहान मुलांच्या पिढीचा विचार करून थोडंसं प्रत्येकानेच थोडी थोडी जबाबदारी घेतली तर मला वाटतं पुढची पिढी वाचू शकेल. ही चालू नोकरी सोडायची, मुलं शिक्षण घेतात, मुलगा BA ला होता, मुलगी इंजिनिअरिंगला होती 2ऱ्या वर्षाला, आणि अशा काळामध्ये नोकरी सोडायची आणि गावाला जायचं, उत्पन्नाचा स्रोत काहीच नव्हता. अशा काळात तिनं तो निर्णय घेतला की ओके आपण काहीतरी करूया. त्या काळात तो निर्णय घेतला आणि गावी आलो. गावी सगळं माळरान, कुठल्याही प्रकारची शेती बागायत नव्हतं, काय नव्हतं. थोडे पैसे होते मला, विहीर खोदली,
एक पत्र्याचं घर बांधलं, ते आता मोडलं जाते. ते पत्र्याचं घर होतं, ते आता बांधलं आम्ही 1 वर्षापूर्वी. तर त्या घरामध्ये आम्ही ते सगळं संसार चालू केला. आणि मग हळूहळू मी केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचा कामगार शिक्षक आहे. तर इथे मला त्यांची मदत झाली इथे. तर मग शिबिरे वगैरे घ्यायला सुरुवात केली. इथे मी कमीत कमी 200-300 शिबिरे घेतलेले आहे आजूबाजूला, 2-2 दिवसाचे, केंद्र सरकारच्या माध्यमातून, त्या स्वयंरोजगार इतर वगैरे बऱ्याच गोष्टी. आणि पण ध्येय मात्र हेच ठेवलं की व्यसन केंद्र काढायचं, योग्य वेळी त्याला ते करायचं. आणि त्याला मला 12 वर्ष केली. 2002 ते 2014 गेला उजाडला. आणि या सगळ्या माध्यमातून हे सगळे विरोध, पण ही भक्कम उभी राहिली. तुम्ही करताय ना, करा, काय हरकत नाही, काय होईल ते करूया. आणि ऐन अशा मौक्यामध्ये मुलांचं शिक्षण आणि व्यसनमुक्ती केंद्र हे सगळं असं त्याच्यामध्ये होतं. पैशाचे सोर्सेस नाही, आपलं कुठली मोठी प्रॉपर्टी नाही आपल्याकडं, ती विकली आणि पैसा उभा केला असं पण. इनमीन 3 एकर जमीन, तर 3 एकर जमिनीमध्ये सगळं उभं करायचं. आणि पण हळूहळू आकार घेत सगळ्या गोष्टी तयार झाल्या. तर मीचा सपोर्ट लय मला. त्यानंतर मुलांचा आणि सुनबाईचा. आणि याच्यामध्ये मला अजून जे 3 लोक जे आहे, 4 लोक जे आहे, ते म्हणजे कांतीबाई पटेल, किशोरजी राठी सर आणि त्रिलोकनाथ अग्रवालजी आणि किरणजी बडगुजर. या 4 लोकांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्या काळामध्ये खूप अडचणी असायच्या, खूप काही असायच्या, पण यांचा मला सपोर्ट, आर्थिक मानसिक हा सपोर्ट त्यांचा मला खूप असायचा. त्यामुळे त्या चौघांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. संस्था किती मोठी होते, किती लहान होते, पण संस्था त्या 4ही माणसांच्या, त्या 4ही जे आहे त्या चौघांनी आम्हाला खूप मदत केलेली. त्यांचे उपकार संस्था कधीच विसरणार नाही. आणि त्यात माझ्या पत्नीचा जो सपोर्ट आहे, खूप मोठा सपोर्ट आहे. तिनं खूप चांगल्या पद्धतीनं आणि आजपर्यंत ती मला सपोर्ट करते. आता तर मुलं मोठी झाली, त्यांच्या पाठीमागं नातवंडही उभे राहतात. सगळा हळूहळू होते पुढे, चालते पुढे. म्हणजे तुमच्या दोघांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जे काम करताय समाजाप्रती, तुमचा जो दृष्टिकोन आहे, कारण समाजाला आज समस्या खूप आहे आणि समाजात समस्या सांगणारे पण खूप आहे, पण समस्या सोडवणारे तुम्ही जे दाम्पत्य म्हणजे सौशीला मधुकर गीते आणि मधुकर केरू गीते यांचं जे काम आहे ते समाजासमोर नक्कीच यावं असं आहे. आणि ते विनम्र भावनेने करताय. कुठलाही त्यांच्यामध्ये आज मी सकाळपासून या ठिकाणी आपल्याशी जोडलो आहे आणि मला ते जे उदार व्यक्तिमत्व आहे पहिल्यांदा माझ्यासमोर आलं. आणि मी भाग्यशाली समजतो की मला हे व्यक्तिमत्व समजलं आहे आणि कळलं आहे. माझा एवढाच प्रयत्न आहे की हे जगासमोर सुद्धा कळू द्या, कारण इतकं मोठं सेवाभावाचं काम करताय. आणि कठीण चक्रातून, कारण मी कठीण चक्रच म्हणत, एखादा व्यसनात सापडला म्हणजे तो एक मोठा कठीण चक्रातच सापडला आहे, त्याला सोडवण्याचं काम, त्या मगरमिट्टीतून सोडवण्याचं काम तुम्ही दोघं करताय. खरंच तुम्हाला वंदन. आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन मी आज या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.